परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो। 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे। श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे। परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना, भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण 100 पत्रे आहेत। स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत। काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत। प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे। एवंच ही सर्वही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत। सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही। साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे। जय जय रघुवीर समर्थ। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 2 श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांना पत्र। श्रीराम समर्थ। चैत्र वद्य 12 शके 1873 दिनांक 2 मे 1951। आधी राखावा विचार, आधी राखावा आचार, मग पहावा विचार, सारासार विचारे पैल पार पाविजे ते। बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य। श्री समर्थानुग्रहाय श्री समर्थ सेवा मंडळास श्री सद्गुरु चरणस्मरणपूर्वक आशीर्वाद। श्रीराम नवमीनंतर मी लवकरच गडावर येईन म्हणून सर्वांचीही उत्सुकता जास्ती होऊन पुष्कळ माणसांचे डोळे माझ्या आगमनाकडे लागले असतील। कोणत्याही कार्यात वेळ काळ असा एक ठरलेला असतो, त्या ईश्वराच्या सूत्राप्रमाणेच होत असते। श्री सज्जनगडाच्या दर्शनाचा योग अजून काही दिवसांनी येणार आहे। तूर्त अजून काही दिवस मला एकांतात कुठेतरी अज्ञात स्थळी काढावयाचे आहेत। गडबडीने काही कार्य होत नाही। आंबा पिकत घालण्यास आधी पाडाला यावा लागतो आणि पाडाला येऊनही आढ्यात घातल्यावर
झपाट्याने काम होत नाही. चांगला पिकेपर्यंत शांतपणे दम काढावा लागतो. ठराविक कार्य ठराविक काळातच होत असते. ईश संकल्पाच्या विरुद्ध कोण जाऊ शकेल? बहुतेक या येणाऱ्या चातुर्मास्यानंतरच पुढचे काय हे ठरेल. तोपर्यंत ईश्वरेच्छेप्रमाणे एकांतातच राहणे बरे. तुम्ही सर्वही श्रीगडावर सद्गुरू सेवेत आहात. तुमच्या त्या जीवनाचे स्मरण झाल्यानंतर सहजच श्री समर्थांच्या ओव्या आठवल्या. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूंचे भजन, सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे, देह मिथ्या जाणोनी जीवे, याचे सार्थकची करावे, भजन भावे तोष व्हावे, चित्त सद्गुरूंचे, शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करोनी, म्हणोनी सद्गुरूंचे भजन, जयासी घडे तोची धन्य, सद्गुरु वीण समाधान, आणिक नाही. गुरुभजनाचे नि आधारे, निरूपणाचे निद्वारे, क्रिया शुद्ध निर्धारे, पाविजे पद. इतिशं श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. परशिवमूर्ति नरहरियतिवर, परशिवमूर्ति नरहरियतिवर, निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा, निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने